स्कंध 8 अध्याय 13 श्री शुकमुनी राजा परीक्षिताला स्वयंभू मनूंचे पुढचे वंशज यांचे वर्णन सांगत होते. आधी आपण 6 मनूंबद्दल पाहिले. आता 7व्या मनूवर आपण येत आहोत. विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा 7वा मनू होता. श्राद्धदेवाचा पुत्र वैवस्वत होता व याला 10 पुत्र होते. 7व्या मन्वंतरामध्ये कश्यप, अत्री, वसिष्ठ, गौतम, जमदग्नी, विश्वामित्र व भारद्वाज हे सप्तर्षी होते व आहेत. 8व्या मन्वंतरात सावर्णी मनू होईल, जो विवस्वानाची दुसरी पत्नी छाया हिचा मुलगा आहे. त्यावेळी बली हा देवतांचा इंद्र असेल. 3 पावले जमीन मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. आधी या बलीला भगवंतांनी बांधले होते. त्यालाच नंतर प्रसन्न होऊन स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकांचे राज्य दिले व त्यानेही पुढे इंद्रपदाचा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेतली होती. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग व शुकमुनींचे वडील व्यासमुनी हे सप्तऋषी 8व्या मन्वंतरात होतील. 9वा मनू आहे वरुणपुत्र दक्ष सावर्णी. 10वा मनू उपश्लोकाचा पुत्र ब्राह्म सावर्णी. 11वा मनू धर्म सावर्णी हा अत्यंत संयमी होता. 12वा मनू रुद्र सावर्णी. 13वा मनू देव सावर्णी व 14वा मनू इंद्र सावर्णी. प्रत्येक मन्वंतरात भगवंतांनी अंशरूपाने अवतार धारण केलेलाच आहे. ही 14 मन्वंतरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालूच राहतात. यांच्याचद्वारे 1 सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. हरिओम. स्कंध 8 अध्याय 14. या स्कंधामध्ये शुकमुनी राजा परीक्षिताला मनूंच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण करतायत. थोडक्यात सांगायचं झालं तर ते म्हणाले, भगवंतांच्याच प्रेरणेने मनू विश्वाचे व्यवहार चालवतात. 4 युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते. सर्व मनू अतिशय दक्षतेने पृथ्वीवर 4 चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचे प्रसार करतात. संपूर्ण मन्वंतरांमध्ये मनू देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मन्वंतरांमध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात व राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात व वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. इंद्र त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो. हरिओम. स्कंध 8 अध्याय 15. या अध्यायामध्ये आपण बळीराजाचा स्वर्गावर विजय कसा झाला ते बघणार आहोत. सर्व सृष्टीचे स्वामी असणारे श्रीहरी मग यांना बलिराजाकडे 3 पावले भूमीची भिक्षा मागण्याची व त्यासाठी याचना करण्याची वेळ का यावी हा मोठा प्रश्न परीक्षिताच्या मनात निर्माण झाला होता. तेव्हा श्री शुकमुनींनी त्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले, जेव्हा इंद्राने बलीला युद्धात पराभूत करून त्याची सर्व संपत्ती तर हिरावून घेतलीच, पण त्याचे प्राणही हरण केले होते, तेव्हा त्याचे गुरु भृगुवंशातील श्री शुक्राचार्यांनी त्याला संजीवनीने पुन्हा जीवित केले. त्यानंतर बलीने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांची इतकी मनपूर्वक सेवा केली की भृगुऋषी पण त्यांच्यावर प्रसन्न झाले व स्वर्गावर विजय मिळवण्याची अभिलाषा मनात धरणाऱ्या बलीला महाभिषेक विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करवला.
या यज्ञाच्या यशस्वी सांगतेनंतर यज्ञकुंडातून इंद्राच्या रथाच्या घोड्यांसारखे हिरव्या रंगाचे घोडे, सोन्याने मढलेला रथ व सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याने मढवलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे 2 अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. नंतर स्वस्ती वाचन करून हा वरील सर्व सामग्रीने सज्ज झालेला बळीराजा आपली सामर्थ्यशाली दैत्यसेना घेऊन इंद्रपुरीतील अमरावतीवर चाल करून गेला. या अमरावती नगरीची निर्मिती प्रत्यक्ष विश्वकर्म्याने केली होती. त्यामुळे ती अत्यंत समृद्ध, परिपूर्ण व श्रीमंत नगरी होती. त्या सुखासीन नगरीचे वर्णन करायला शब्दसुद्धा अपुरे पडतात. बलीने अमरावतीला 4 बाजूंनी घेरले व शुक्राचार्यांनी दिलेल्या शंखाचा निनाद केला. बलीच्या युद्धाची तयारी पाहून इंद्र आपले गुरु ब्रह्मदेवांकडे गेले. बलीचे वाढलेले सामर्थ्य पाहून त्याच्याशी सामना करणे इंद्राला फारच कठीण वाटले. तसेच बलीच्या अचानक वाढलेल्या सामर्थ्याचे त्याला कारणही कळत नव्हते. तेव्हा देवगुरु ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी बलीला हे तेज दिले आहे. आता त्याच्यासमोर सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज कुणीही उभे राहू शकणार नाही. अशावेळी शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत इंद्रादी देवांनी कुठेतरी लपून बसावे व अनुकूल समय येण्याची वाट पाहावी. त्याच्या ब्राह्मण गुरुच्या तेजाने त्याची उत्तरोत्तर वृद्धी होणार आहे. पण जेव्हा तो त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करू लागेल तेव्हा मात्र तो परिवारासह नष्ट होईल. ब्रह्मदेवांच्या ह्या सल्ल्यानुसार स्वेच्छेनुसार वेश धारण करून इंद्रदेव स्वर्गलोक सोडून निघून गेले व बलीने अमरावतीपुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. बली विश्वविजयी झाल्यावर तर भृगूंनी त्याच्याकरवी 100 अश्वमेध यज्ञ करविले, ज्यामुळे त्याची कीर्ती प्रसिद्धी 10 दिशांना पसरली व तो नक्षत्रांचा राजा चंद्र याच्याप्रमाणे शोभू लागला. आता तर तो स्वतःला फारच कृतकृत्य मानायला लागला होता. हरिओम. स्कंध 8 अध्याय 16. या अध्यायामध्ये कश्यप मुनी आपल्या पत्नीला अदितीला पयोव्रताचा उपदेश करतायत. बली व दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतल्यामुळे देवमाता अदिती अनाथ झाल्याप्रमाणे शोक करू लागली. ती आपले पती कश्यप मुनी यांनी समाधीतून जागे होण्याची वाट पाहू लागली. बरेच दिवसानंतर जेव्हा समाधी सोडल्यावर कश्यप मुनी अदितीच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांना तिथे अतिशय उदास वातावरण दिसले. त्यांनी कारण विचारल्यावर ती म्हणाली, शत्रू बलिराजाने आपले सर्वच लुटून नेले आहे. धन संपत्ती एवढेच नाही तर राहण्याची घरे पण हिसकावून घेतली आहेत व सर्व देवांना पण खूप दुःखी केले आहे. आता आपल्या व आपल्या मुलांच्या कल्याणाचा मार्ग आपणच सांगावा. भगवंतांच्या समर्थ मायेचे सामर्थ्य कश्यप मुनी जाणून होते. कुठे हे आपले पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर व कुठे तो प्रकृती पलीकडचा आत्मा. या मोहामुळेच मनुष्याला संसारात हे सर्व भास होत असतात. कुणी कुणाचा पती नाही की पुत्र नाही की बांधवही नाही हे सर्व जाणून कश्यप मुनींनी आपली पत्नी अदिती हिला जगद्गुरु भगवान वासुदेवांची आराधना करावयास सांगितली. त्यासाठी त्यांनी तिला पयोव्रत करायला सांगितले. पयोव्रताचा विधी पुढील प्रमाणे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन राहावे व परमभक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. नंतर मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळेला खालील मंत्र म्हणावा. त्वं देव्यादिवराहेण रसाया स्थानमिच्छता उद्धृतासि नमस्तुभ्यं पाप्मानं मे प्रणाशय.
म्हणजेच हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार आहे. तू माझी सर्व पापे नष्ट करावीस. मंत्रोच्चारानंतर आपली नित्य नैमित्तिक कर्मे आटपून एकाग्र चित्ताने मूर्ती, पूजास्थळ, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. कारण सर्व प्राणी भगवंतांमध्ये व भगवंत सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत असतात. म्हणूनच त्यांना वासुदेव म्हणतात. हे भगवंत सर्वांचे साक्षी आहेत. भगवंत अव्यक्त व सूक्ष्म आहेत. प्रकृती व पुरुषही तेच आहेत. म्हणून त्यांना आधी नमन करून नंतर आचार्य व इतर ब्राह्मणांना व तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे जेवण व नंतर यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच दीन, दुबळे, गरीब, दुःखी सर्वांना अन्न वस्त्र देऊन तृप्त करावे. सर्वजण तृप्त झाले की भगवान विष्णू पण तृप्त झालेच असे समजावे. नंतर आप्तेष्टांसह आपण स्वतःने भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत भजन कीर्तन करीत हे व्रत करावे. ही श्री भगवंतांची एक श्रेष्ठ आराधना आहे. यालाच पयोव्रत म्हणतात. हे व्रत करीत असताना आपली इंद्रिये ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान करावे. कारण हे व्रत भगवंतांना प्रसन्न करणारे आहे. म्हणून याचे नाव सर्वयज्ञ आणि सर्वव्रत असेही आहे. हे सर्व तपांचे सार व मुख्य दान आहे, ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. तेच खरे नियम होत, तेच उत्तम यम होत, तेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञही होत. म्हणून देवी आदिती, तू संयम आणि श्रद्धेने या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील व तुझी इच्छा पूर्ण करतील. हरिओम. स्कंध 8, अध्याय 17. आदितीने कश्यप मुनींनी सांगितल्याप्रमाणे जे तपश्चर्या केली, त्यामुळे भगवंत कसे प्रगट झाले व तिला कसा वर दिला, हे आपण आता ह्या अध्यायात बघणार आहोत. आपले पती कश्यप मुनी यांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने श्रद्धेने 12 दिवसांचे पयाव्रत केले. ते करत असताना तिने बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने इंद्रियरूपी बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले व एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवंतांमध्ये पूर्ण रूपाने जोडून त्यांचे चिंतन केले. तिच्या व्रताने प्रसन्न होऊन पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. त्यांना पाहून ती अत्यंत विनम्र झाली व त्यांना साष्टांग नमस्कार केला. नंतर उठून त्यांच्यासमोर हात जोडून ती उभी राहिली, पण अत्यानंदाने तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. डोळ्यांचे पारणे फिटेस्तोवर ती यज्ञेश्वर भगवंतांना पाहत राहिली. नंतर हळूहळू भानावर येऊन ती भगवंतांची स्तुती करू लागली. तिने दिनांचे स्वामी स्वयं श्रीहरींना कल्याण करण्याची विनंती केली. शत्रूवर विजय कसा मिळेल हे सुद्धा विचारले. तेव्हा भगवान म्हणाले, तुझी इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेऊन त्यांना त्यांच्या स्थानावरून हुसकावून लावले आहे व ते सर्व त्यांना परत मिळावे हीच तुझी इच्छा आहे ना? पण सध्या नियती, काल, ब्राह्मण इतकेच काय ईश्वर देखील कलीला अनुकूल आहेत. त्यामुळे सध्या हे शक्य नाही. पण कालानुसार तुझ्या श्रद्धेने केलेल्या आराधनाचे फळ तुला जरूर मिळेल. मी स्वतः अंशरूपाने तुझा पुत्र म्हणून जन्माला येऊन तुझ्या इतर संतानांचे रक्षण करीन. पण ही गोष्ट तू सध्या कुणालाही सांगू नकोस. तू आपले पती कश्यप यांची सेवा करीत राहा. एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. भगवंतांच्या आश्वासनाने आश्वस्त झालेली आदिती मोठ्या भक्तिभावाने पती कश्यप यांची सेवा करीत राहिली. इकडे दिव्यदृष्टी कश्यपांना सर्व गोष्टी समजल्या होत्या. म्हणून त्यांनी आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घकाळपर्यंत साठवलेले तेज आदितीमध्ये संपन्न केले.
इकडे ब्रह्मदेवांनी पण हे सर्व जाणले होते, म्हणून मग ते भगवंतांची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव हे पण म्हणाले की जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आधार असतो, त्याप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ भगवान विष्णूंचाच आधार असतो. हरिओम. स्कंध 8 अध्याय 18. या अध्यायात आपण वामनांचे प्रगटीकरण होऊन बलीच्या यज्ञशाळेमध्ये आगमन कसे होते ते बघणार आहोत. ब्रह्मदेवांना जेव्हा अदितीच्या शक्तीची व तपश्चर्येची कल्पना आली, तेव्हा त्यांनी भगवंतांच्या शक्ती व लीलेची स्तुती केली आणि जन्ममृत्यूरहित पितांबरधारी भगवान अदितीच्या समोर प्रगट झाले व त्यांनी आपल्या तेजस्वी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घराचा अंधकार दूर केला. ती भाद्रपदातील शुक्ल पक्षातील श्रावण नक्षत्रयुक्त द्वादशी तिथी व अभिजित मुहूर्त होता. ती सर्व नक्षत्र व तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. त्या तिथीला विजया द्वादशी किंवा वामन द्वादशी म्हणतात. भगवंतांच्या आगमनाने प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला होता. तसेच स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गायी, ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला होता. सर्वत्र आनंदी वातावरण होते. अदितीने जेव्हा आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा तिला आनंद, अगदी परमानंदच झाला. पण आश्चर्यही वाटले. बघता बघता भगवंतांनी आपले मूळ स्वरूप टाकून देऊन बटुवेशधारी ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. अगाध लीला करणाऱ्या परमात्म्याचे ते वामन रूप पाहून कश्यप मुनींना अतिशय आनंद झाला. त्या वामन रूपाच्या उपनयन संस्काराला स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत दिले, कश्यपांनी मेखला दिली, पृथ्वीने कृष्णाजीन, चंद्राने दंड आणि माता अदितीने कौपिन दिले. आकाशाने छत्र, ब्रह्मदेवांनी कमंडलू, सप्तऋषींनी कुश व कौपिन दिले. आकाशाने छत्र हे तर फारच आश्चर्यकारक होतं. सरस्वतीने रुद्राक्ष माळ दिली. भिक्षावळीसाठी कुबेराने भिक्षापात्र दिले, तर साक्षात जगज्जननी सती भगवती पार्वती देवींनी त्याला भिक्षा घातली. त्यावेळेला बटुमूर्ती वामन आपल्या ब्रह्मतेजाने त्या ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेत अत्यंत शोभायमान दिसत होते. त्याचवेळी कीर्तिमान बलिराजा भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळ अश्वमेध यज्ञ करीत आहे हे वामनांनी ऐकले व आपल्या भारदस्त चालीने ते बळीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर भृगुकच्छ नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे भृगुवंशी ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. तेजस्वी वामनांच्या आगमनाने तेथील ऋत्विज, यजमान व सभासद सर्वच निस्तेज झाले. ही बटुमूर्ती कोण आहे हे कोणालाच कळेना. वामनांच्या हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू होता. त्या छोट्या तेजस्वी बटूला पाहून खुद्द बलिराजाला सुद्धा खूप आनंद झाला. त्याने पादप्रक्षालन करून वामनांची पूजा केली व ते चरणामृत अत्यंत भक्तिभावाने आपल्या मस्तकावर धारण केले. बलीला वाटले की प्रत्यक्ष त्याची तपश्चर्या प्रसन्न होऊन साक्षात साकार होऊन त्याच्यासमोर आलेली आहे. त्याचवेळी त्याला असेही वाटले की हा बटू आपल्याला भिक्षावळ मागण्यासाठी आला आहे, म्हणून त्याने वामन भगवंतांना त्यांना जे काही हवे असेल ते मागून घेण्यास सांगितले. हरि. स्कंध 8 अध्याय 19. वामन बटूला भिक्षावळ मागण्यासाठी बलिराजाने जेव्हा सांगितले, तेव्हा त्याच्या वचनांनी भगवान वामन प्रसन्न झाले.
धर्माच्या बाबतीत भृगूंना प्रमाण मानणाऱ्या बलीचे वचन त्याच्या कुलपरंपरेला अनुरूप धर्मपूर्ण, यश वाढवणारे आणि मधुर होते, यात तर शंकाच नाही. कारण तो प्रल्हादाचा नातू होता, ज्यांच्या वंशात कोणीही धैर्यहीन अथवा कंजूस पुरुष कधीही झाला नाही. अन कोणाला काही देण्याचे वचन दिल्यानंतर माघार घेणारा पण कोणी झाला नाही. अत्यंत शूर वंशातला बलिराजा युद्धात सुद्धा कधी शत्रूने आवाहन केले तर पाठ फिरवणाऱ्यांपैकी नव्हता. असुर हिरण्याक्षाचा पराक्रम पण सर्वच देवांना माहीत होता. जो हिरण्याक्ष बलीचाच पूर्वज होता, प्रल्हादाचा काकाच होता. पराक्रमी हिरण्यकशिपू प्रल्हादाचा पिता याचा वध करण्यासाठी तर प्रत्यक्ष भगवंतांनी नृसिंह अवतार घेतला होता. बलीच्या वंशातील सर्वांनीच धर्माचे, गृहस्थांचे व ब्राह्मणांचे पालन केले होते. अशा बलिराजाकडून भगवान वामनांनी अत्यंत विनम्रपणे त्यांच्या पायाच्या मापाची 3 पावले एवढी थोडीशीच जमीन मागितली. ते ऐकून बलीला पहिल्यांदा गंमतच वाटली. त्याला वाटले की एवढ्या लहान मुलाने त्याच्या बालबुद्धीला जे वाटले तेच मागितले असू, म्हणून बलीने त्याला अजून जास्ती काही मागायला सांगितले. पण भगवान वामन म्हणाले, मनुष्याने आपल्या इंद्रियांना काबूत ठेवावे व गरजेपेक्षा जास्तीचा लोभ धरू नये, कारण अशाने त्याच्या कामना वाढतच जातात. जो 3 पावले जमिनीने संतुष्ट होत नाही, त्याला 3 द्वीप मिळाले तरीही तो असंतुष्टच राहील. कारण कितीही धन आणि भोग मिळून सुद्धा माणसाचा लोभ मात्र संपत नाही. मिळेल त्यात संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत ठेवता न येणाऱ्याला 3ही लोकांचे राज्य मिळाले तरी त्याच्या मनात जर संतोष नसेल तर तो सदा दुःखीच राहतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणे हेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवण्यासाठी कारणीभूत असतात. पण जे काही आहे त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. असंतुष्ट आत्म्यात तेज नसते. म्हणून जेवढ्याने माझे काम भागेल तेवढेच मी आपल्याकडे मागितले आहे. त्यावर बलिराजाने अत्यंत आनंदाने संमती दिली व देण्याच्या दानावर पाणी सोडण्यासाठी हातात झारी घेतली. पण त्याचे गुरु शंकराचार्य अत्यंत ज्ञानी तपस्वी होते. त्यांना भगवंतांची माया समजली होती. म्हणून बळीला थांबवत त्याने वामन देवांच्या जन्माचे रहस्य सांगितले. देवांचे काम करण्यासाठी आलेले वामन बलीकडून त्याचे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती पण हिरावून घेऊन इंद्राला देतील असेही सांगितले. 3 पावले जमीन दान केल्यावर बलीचा निर्वाह कसा होईल ही पण त्यांना काळजी वाटली. पण आधीच तपश्चर्या, आधीच प्रतिज्ञा करून बसलेल्या बलीने प्रतिज्ञापूर्ती न केल्यास तो नरकात पडेल हे पण त्यांना माहिती होते. पण दान दिल्यावर स्वतःच्या निर्वाहासाठीही काहीही उरत नसेल तर ते दान योग्य मानल्या जात नाही. कारण जो मनुष्य आपल्याजवळील धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वृद्धी करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी व स्वजनांसाठी विभागतो तोच इह व परलोकी सुख मिळवतो. हे सर्व सांगताना शुक्राचार्यांनी त्या बलीला श्रुतीतील दाखले पण दिले. ते म्हणाले, श्रुती म्हणते की होय म्हणणे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य. जसे की शरीर हा एक वृक्ष आहे व सत्य त्याचे फूल व फळ आहे. परंतु वृक्षच जर राहिला नाही तर त्याला फूल फळ तरी कसे येणार? असत्य हे शरीररूपी वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. हा मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते. म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजे धनापासून वंचित करणारा होय. जो मागणाऱ्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो तो आपल्या उपभोगासाठी काहीच शिल्लक राखू शकत नाही. अर्थात जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची मात्र अपकीर्ती पसरते व जिवंत असूनही तो मेल्याप्रमाणे असतो. पण प्राणसंकट उपस्थित झाल्यास असत्य भाषण निंदनीय नाही.
त्याने गाय व ब्राह्मणांचे रक्षण करता येते असे शुक्राचार्य म्हणाले. हरिओम. स्कंध 8 अध्याय 20. भगवान वामनांच्या बटू रूपाने नंतर जे विराट रूप घेतले आणि 2च पावलात पृथ्वी आणि स्वर्ग कसे व्यापले हे आपण आता बघणार आहोत. कुलगुरू शुक्राचार्य बलीला वारंवार सांगत होते की त्याने कबूल केलेले दान वामनांना त्याने देऊ नये. तेव्हा क्षणभर गप्प राहून बलिराजा विनयाने व शांतपणे त्यांना म्हणाला, मला तुमचे म्हणणे 100% मान्य आहे, पण याच वेळी मी भक्त प्रल्हादांचा नातू आहे हेही मला विसरून चालणार नाही. असत्याहून मोठा असा कोणताच अधर्म नाही. ब्राह्मणांना फसविण्याला मी जेवढे मोठे पाप मानतो व मी त्याला जेवढा घाबरतो तेवढा मी कुठल्याही दुःखाला, दारिद्र्याला, पराभवाला, मृत्यूला, एवढेच नाही तर नरकाला सुद्धा घाबरत नाही. आपण मेल्यानंतर आपले धन वगैरे वस्तू आपली साथ तर सोडतातच. तेच ब्राह्मणांना दान देऊन जर त्यांना संतुष्ट करता आले तर काय हरकत आहे. बली पुढे म्हणाला, दधीची व शिबी यांनी तर स्वतःचे प्राण दान केले होते. मग मी जमिनीसारखी वस्तू देताना इतका विचार करण्याची काय गरज आहे. उपभोग्य वस्तू तर काही काळ टिकेल, पण कुणाचाही पृथ्वीवरील पराक्रम कोणीही खाऊ शकत नाही. युद्धात शत्रूशी हात करताना प्राण देणारे पुष्कळ लोक आहेत, पण सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करणारे लोक मात्र दुर्लभ आहेत. म्हणून या बटू ब्रह्मचार्याची इच्छा मी अवश्य पूर्ण करेन. बलीने वामनांना अजून जास्त काही मागायला सांगितले. तेव्हा भगवान वामन म्हणाले, मनुष्याने आपल्या इंद्रियांना काबूत ठेवावे व गरजेपेक्षा जास्तीचा लोभ करू नये, कारण अशाने त्यांच्या कामना वाढतच जातात. जो 3 पावले जमिनीने संतुष्ट होत नाही त्याला 3 द्वीपे जरी दिली तरीही तो असंतुष्टच राहील. कितीही धन आणि भोग मिळूनही माणसाचा लोभ संपत नाही. मिळेल त्यात संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा, 3 लोकांचे राज्य मिळूनही संतोष नसेल तर तो दुःखीच असतो. हे भगवान वामनांचे वचन ऐकून बलीच्या मनात असेही आले की शत्रू असूनही माझ्या भयाने प्रत्यक्ष भगवंतांनी जर ब्राह्मण शरीर धारण केले आहे व मला भिक्षा मागत आहेत, तर मग आता ते प्रत्यक्ष विष्णूंचे अवतार असोत की आणि कोणी, मी त्याला त्याच्या इच्छेनुसार जमीन दान करणारच आहे. आणि हे जर खरेच विष्णूचे रूप असेल तर मी जर यांच्याशी युद्ध केले तरी ते मला सहज मारून टाकतील. बळीचा निश्चय म्हणजे प्रत्यक्ष शुक्राचार्यांच्या आज्ञेचे उल्लंघन होते. म्हणून त्यांनी बलीला शाप दिला व म्हणाले, तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केलेले असल्यामुळे तुझे सर्व ऐश्वर्य लवकरच नष्ट होईल. तरीही बली आपल्या वचनापासून, सत्यापासून ढळला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याची तयारी केली. त्याचवेळी त्यांची पत्नी विंध्यावली तेथे आली. तिने चरण प्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला होता. बलीने त्या पाण्याने प्रभूंचे ते अतिसुंदर चरणयुगल धुतले व विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी बलीचे हे अलौकिक कार्य पाहून देव, गंधर्व आदींनी त्याच्यावर दिव्य फुलांची वृष्टीसुद्धा केली. त्याचवेळी एक अद्भुत घटना घडली. तो एवढासा बटू, जो अनंत भगवानांचे त्रिगुण रूप होते, एवढा मोठा झाला की पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशु, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सर्वच त्या रूपात सामावून गेले. आणि बलीला त्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंतःकरण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग दिसले. त्या विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये त्याला रसातल दिसले, तर चरणांमध्ये पृथ्वी,
पिंजऱ्यांमध्ये पर्वत दिसले तर गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्गण तर वस्त्रांमध्ये संध्या, गृहस्थामध्ये प्रजापती तर नितंबांमध्ये आपल्यासह असुरगण, नाभीमध्ये आकाश तर उदरस्थानी 7 समुद्र, वक्षस्थळामध्ये नक्षत्रांचा समूह व हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, तर हृदयामध्ये धर्म दिसला, स्तनांमध्ये मधुर व सत्यवचन व मनामध्ये चंद्र, कंठामध्ये सामवेद व संपूर्ण शब्दसमूह, तर बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यात सूर्य, मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरुण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठांमध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हास्यामध्ये माया, शरीराच्या रोमामध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा व बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव व ऋषीगण दिसले. अशा रीतीने वीर बलीला चराचराचे दर्शन झाले. भगवंतांचे हे रूप पाहून सर्व दैत्य भयभीत झाले, पण बली शांत होता. भगवान वामनांनी 1 पाऊल पुढे टेकले आणि त्याने बलीची पूर्ण पृथ्वी व्यापली. शरीराने आकाश व भुजांनी दिशा व्यापल्या. त्यांनी 2रे पाऊल पुढे टेकले आणि संपूर्ण स्वर्ग व्यापला. आता 3रे पाऊल ठेवायला बलीजवळ काहीच वस्तू शिल्लक राहिली नाही. तेव्हा त्यांचे ते पाऊल वर वर जात महरलोक, जनलोक आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकामध्ये जाऊन पोचले. हरिओम. स्कंध 8 अध्याय 21. या अध्यायात आपण बलीचे बंधन बघणार आहोत. जेव्हा भगवान वामनांच्या 2ऱ्या पावलाने सत्यलोक व्यापले तेव्हा वेद, उपवेद, नियम, यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराण संहिता, तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून आपली कर्मफळे भस्म करून टाकली होती, त्या सर्व जणांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले. त्यावेळी भगवंतांच्या तेजापुढे सत्यलोकाचे तेजही फिके पडले होते. तेव्हा त्या अद्भुत तेजाने व्याप्त असलेले ब्रह्मदेव व मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी पण भगवंतांच्या चरणकमलाशी शरण आले. भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या भगवंतांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणाचे अर्धपाद्यादिकांनी आपल्या कमंडलूतल्या पाण्याने पूजन केले. तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्यामुळे पवित्र झाले व गंगा रूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरले. हीच आपली गंगा नदी, जिचे पाणी 3ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमंत उज्ज्वल कीर्तीच होय. थोड्या वेळाने भगवंतांनी आपले स्वरूप थोडे लहान केले. तेव्हा ब्रह्मदेवांनी अत्यंत भक्तिपूर्वक त्यांची स्तुती केली व इतर लोकपालांसह भगवंतांना अनेक भेटी अर्पण केल्या व शंखनाद करून दुंदुभी व ढोल वाजवून भगवंतांच्या विजयाची घोषणा केली. इकडे बलीचे सैन्य अत्यंत क्षुब्ध झाले. त्यांना आता जाणवले की मायावी पद्धतीने प्रत्यक्ष विष्णूंनी देवांची मदत केली होती आणि ते दैत्य आपल्या अस्त्रांसहित वामनांना मारण्यासाठी सज्ज झाले. त्याबरोबर भगवंतांच्या पार्षदांनी पण आपापली शस्त्रे उपसली आणि त्यांना रोखले. तेव्हा बलीला गुरु शुक्राचार्यांनी दिलेल्या शापाची आठवण झाली व त्याने दैत्यसेनेला युद्ध न करण्यास सांगितले. तो म्हणाला, ही वेळ आपल्याला अनुकूल नाही. काळापुढे कोणाचेच काहीही चालत नाही. जो काळ जेव्हा ज्याला अनुकूल असेल त्याच्या विरोधात कुणीही काहीही करू शकत नाही. हाच काळ आधी आपली उन्नती व देवतांची अवनती करण्यास कारणीभूत ठरला होता. तोच आता त्यांची उन्नती
व आपली अवनती करण्यास सज्ज झाला आहे. माणसाजवळ कितीही बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय असले तरी तो काळावर विजय मिळवू शकत नाही. आता परत दैव आपल्याला अनुकूल होण्याची आपण वाट पाहिली पाहिजे, तरच आपले कार्य सिद्ध होईल. बळीराजाचे हे सर्व म्हणणे ऐकल्यावर सगळे दैत्य व दानव आपल्या सेनापतींसह रसातळाला निघून गेले. ते गेल्यावर भगवंतांच्या आज्ञेने गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले. तो अश्वमेध यज्ञाच्या समापनाचा दिवस होता व यज्ञामध्ये सोमपान होणार होते. बलीला बंधनात अडकवल्यावर पृथ्वी, आकाश व सर्व दशदिशांमध्ये हाहाकार उडाला. पण बलीची बुद्धी मात्र स्थिर होती. तेव्हा भगवान वामन म्हणाले, तू मला 3 पावले जमीन कबूल केली होतीस, आत्ता तर 2च पावले झाली आहेत. एका पावलाने भूलोक, आकाश व दिशा व्यापले आहेत व दुसऱ्या पावलाने स्वर्लोक. आता मी 3रे पाऊल कुठे ठेवू? तुझी प्रतिज्ञा पूर्ण न झाल्या कारणाने आता तुला नरकातच जाऊन राहावं लागेल. म्हणून तू आता नरकात प्रवेश करावास हे बरे. याचकाला देतो म्हणून प्रतिज्ञा केल्यावर ती पूर्ण न करणे म्हणजे फसवणूकच नाही का? म्हणूनच कधीही मी देतो, मी करतो असे म्हणू नये. हरिओम. स्कंध 8 अध्याय 22. बली आता भगवंतांची स्तुती कशी करतो व भगवंत बलीवर कसे प्रसन्न होतात हे आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. बलीकडे वामनांना देण्यासाठी जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा वामनांनी त्याला अनेक बोल लावले व त्याला विचलित करण्यासाठी त्याचा धिक्कार सुद्धा केला. पण बलीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट मोठ्या धैर्याने तो भगवंतांना म्हणाला, मी दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही. आता तुम्हाला 3रे पाऊल ठेवायचे आहे आणि ते ठेवायला द्यायला माझ्याकडे जागा उरली नाही आहे, तर तुम्ही ते आपणहून माझ्या डोक्यावर ठेवावे. म्हणजे मी तुमची फसवणूक केली असे पण होणार नाही व मी खोटा पण ठरणार नाही. राज्य गमावण्याचे, पाशात बांधले जाण्याचे, नरकात जाण्याचे या कशाचेही मला इतके दुःख होणार नाही जितके माझ्या अपकीर्तीने होईल. उलट गुरुजनांनी दिलेल्या दंडामुळे माणूस सुधारतो, शहाणा होतो. कारण माता, पिता, बंधू किंवा मित्र मोहामुळे त्याची चूक दाखवू शकत नाहीत, पण ती चूक गुरुजन दाखवू शकतात. माझे आजोबा प्रल्हाद आपले परमभक्त होते, म्हणजेच पर्यायाने आपण माझ्यासाठी सुद्धा भगवंतच आहात. हिरण्यकशिपूने प्रत्यक्ष स्वतःच्या मुलाला म्हणजे प्रल्हादाला अनेक प्रकारे दुःख दिले, पण त्यांची तुमच्यावरची श्रद्धा अढळ राहिली. त्यांनी एकच विचार केला की हे नाशिवंत शरीर घेऊन काय करायचंय? धनसंपत्ती किती दिवसांची सोबती आहे? नातेवाईकांचा मोहच जर तुमच्या जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारा असू शकतो, मग आता नाशिवंत गोष्टीत का बरं अडकून पडावे? म्हणूनच तर ते तुमच्या अविनाशी चरणकमलांना शरण गेले होते ना. आपण खरंच माझ्या डोळ्यात अंजन घातले आहेत. खरं तर आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करून घेतात, ती सिद्धी पुष्कळशा असुरांना प्राप्त झाली आहे. अनंत लीला करणारे तुम्ही मला वरुणपाशाने बांधलेत, त्याचे मला जराही दुःख नाही. माझे वैभव हिरावून घेतले, त्याचेही मला दुःख नाही. कारण मला माहिती आहे की लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते व आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडत जाते. हे बऱ्याच जणांना समजत नाही. तेवढ्यात भक्त प्रल्हाद तेथे आले. प्रभूंना पाहून त्याचे मन आनंदित झाले व लगेच त्यांनी भगवान वामनांना साष्टांग प्रणिपात केला. इकडे बलीचे हात बांधलेले असल्यामुळे तो प्रल्हादांना नमस्कार करू शकला नाही व त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. मान लववून त्यांनी फक्त प्रल्हाद आजोबांना नमस्कार केला. तेवढ्यात बळीची पत्नी विंध्यावली तिथे आली. तिने वामनांना नमस्कार केला व चूक झालेल्या बलीला क्षमा करण्याची विनंती केली. त्यावर तिथे हजर असलेले ब्रह्मदेव पण वामनांना म्हणाले, हे प्रभू, आता याला सोडून द्यावे. सर्वस्व हरण झालेल्या बलीला आता बंधनात कशासाठी ठेवायचे?
जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्घ्य देतो आणि फक्त दुर्वादलाने सुद्धा आपली पूजा करतो, त्याला सुद्धा आपण उत्तम गती प्राप्त करून देता. मग बलीने तर तिन्ही लोकांचे राज्यदान केले आहे, मग आता त्याला अजून दुःख कशासाठी द्यावे? तेव्हा भगवान म्हणाले, आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्य शरीर प्राप्त करतो त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन आदी कारणांनी त्याला गर्व झाला नाही तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा होते. हा बली दैत्य व दानव दोन्ही वंशांची कीर्ती वाढवणारा आहे. विशेष म्हणजे याने सर्व मायेवर विजय मिळवला आहे. एवढे दुःख भोगूनही हा खचला नाही, म्हणून मी याला एक अतिशय उच्च पद देतो. ते म्हणजे सावर्णी मन्वंतरामध्ये हा माझा परमभक्त इंद्र होईल. पण तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनवलेल्या सूतल लोकामध्ये राहील, जेथे माझ्या कृपादृष्टीमुळे याला शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रू किंवा कोणत्याही विघ्नांशी सामना करावा लागणार नाही. हे बली, तू आता आपल्या बांधवांसह सूतल लोकात जावेस. तेथे मला तू नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहशील. अजूनही दानव व दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही असुरभाव शिल्लक असेल तो माझ्या प्रभावाने दबून जाऊन नाहीसा होईल. हरिओम. स्कंध 8 अध्याय 23. बंधनातून सुटल्यावर बली सूतलात कसा जातो हे आपण आता पाहू. सनातन पुरुष भगवंत वामनांनी बलिराजाला जेव्हा आशीर्वचन देऊन आश्वस्त केले की त्याला सदैव भगवंतांचे सान्निध्य लाभेल, तेव्हा त्या बळीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण नम्रपणे हात जोडून तो भगवंतांना शरण गेला व वरुणाच्या पाशातून मुक्त होऊन विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना नमस्कार करून प्रसन्न मनाने असुरांसह सूतल लोकात गेला. आता भगवंतांनी बळीचे राज्य इंद्राच्या स्वाधीन केले व अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून सर्व जगाचे पालन करू लागले. भक्त प्रल्हादाचा नातू बली भगवंतांच्या कृपेला पात्र झालेला पाहून प्रल्हाद अतिशय भारावून गेला व भगवंतांची स्तुती करू लागला. तो म्हणाला, अगदी ब्रह्मदेव, लक्ष्मी इतकेच नाही तर शंकरांना सुद्धा असा कृपाप्रसाद आजपर्यंत मिळालेला नाही. तो बलीला मिळालेला पाहून मी कृतकृत्य झालो आहे. खरं म्हणजे असुर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गीगामी असतात. पण मग हे प्रभो, आपली कृपादृष्टी आमच्याकडे कशी काय वळली? खरंच आपल्या लीला मोठ्या विलक्षण असून आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे आहे. भक्तांवरील प्रेमात आपण भेदभाव करीत नाहीत, हेच खरे. प्रल्हादांनी सूतल लोकात जाऊन बळीबरोबर राहावे असे भगवंतांनी सांगितले. त्यांनी हेही सांगितले की सूतल लोकात ते स्वतः नेहमी हातात गदा घेतलेल्या रूपात असतील. प्रल्हाद सूतल लोकात गेल्यावर भगवंतांनी शुक्राचार्यांना बलीचा अर्धवट राहिलेला अश्वमेध यज्ञ पूर्ण करण्याची आज्ञा केली. यानंतर सर्व देव, देवर्षी, ऋषी, ब्रह्मदेव व इतरांनी वामन भगवंतांना अभिषेक केला व इंद्राने त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले. वामन आता उपेंद्र झाले. त्यांची साथ लाभल्यामुळे इंद्र निर्भय होऊन राज्य करू लागला. म्हणूनच महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटलं आहे की भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल असा पुरुष ना कधी झाला आहे ना कधी होईल. हरिओम. स्कंध 8 अध्याय 24. ह्या अध्यायात आपण मत्स्यावताराची कथा बघणार आहोत. भगवान वामन व बलीचे आख्यान ऐकल्यानंतर राजा परीक्षिताने शुकमुनींना मत्स्यावताराबद्दल विचारले. अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यरूप का धारण केले असा प्रश्न त्याला पडला होता. तेव्हा शुकमुनींनी भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्र्याचे वर्णन केले. ते म्हणाले, निर्गुण प्रभू ब्राह्मण, गायी, देव
साधू, वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी विविध रूपे घेतात. मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त असताना ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रलय कालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते आणि त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. भगवंतांनी हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. त्यावेळी एक मोठा राजर्षी श्राद्धदेव फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. हा श्राद्धदेव पुढे वैवस्वत मनू झाला. एकदा हा श्राद्धदेव कृतमाला नदीमध्ये तर्पण करीत असताना एक लहानशी मासोळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात आली. त्याने तिला नदीच्या पाण्यात परत सोडून दिले, पण त्या मासळीला नदीत जायचे नव्हते. अत्यंत कळवळ्याने तिने राजाला आपल्याबरोबर नेण्याची विनंती केली, कारण तिला इतर मोठ्या माशांपासून भय वाटत होते. प्रत्यक्ष भगवंत स्वतः आपल्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आलेले आहेत याची राजाला काहीच कल्पना नव्हती. पण शरण आलेल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी तो तिला आपल्याजवळील तांब्यात घेऊन आश्रमात आला. पण क्षणाक्षणाला ती भराभर मोठी होऊ लागली. राजाच्या घरातील पात्र तिला छोटी पडू लागली. प्रहरभरात ती इतकी मोठी झाली की त्या श्राद्धदेवाच्या लक्षात आले की सर्व काही भगवंतांचीच लीला आहे. म्हणून तो म्हणाला, मासळीच्या रूपाने निश्चितच सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी तुम्हीच माझ्याकडे आलेले आहात. आपला अवतार व आपल्या सर्व लीला प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात हे तर मला माहिती आहेच, पण आपल्या या अवताराचे कारण काय आहे, प्रयोजन काय आहे? तेव्हा भगवंतांनी आपल्या प्रिय भक्ताला सांगितले की आजपासून 7व्या दिवशी भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा प्रलयाची क्रिया सुरू होईल तेव्हा माझ्या प्रेरणेने एक मोठी नौका तुझ्याजवळ येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींसह त्या नौकेवर बस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहान मोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेव. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या साहाय्यानेच तू न भीता या मोठ्या नौकेत बसून विहार कर. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोरीने ती नाव माझ्या शिंगाला बांध. त्यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करत राहीन. त्या तेवढ्या वेळात तू मला जेव्हा केव्हा प्रश्न विचारशील तेव्हा तेव्हा मी तुला उपदेश करीन व परब्रह्माचा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. असे म्हणून श्रीहरी अंतर्धान पावले. भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत पूर्वेकडे कुशांची टोकं असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. खरोखरच 7 दिवसांनी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आणि श्राद्धदेव राजाने भगवंतांनी दिलेल्या सर्व सामग्रीसह नौकेत प्रवेश केला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले सप्तऋषी त्याला फक्त भगवंतांचे स्मरण करीत राहावे असे सांगत होते. जेव्हा प्रलयाचा जोर वाढला तेव्हा एक 4 कोस लांबीचा एका शिंगाचा एक प्रचंड मोठा मासा तेथे प्रगट झाला. त्या माशाच्या शिंगाला राजाने वसुकी नागाच्या दोरीने नौकेला बांधले व स्वतः भगवंतांचे चिंतन व स्तुती करू लागला. समुद्रात विहार करीत असताना भगवंतांनी त्याला आत्मतत्वाचा उपदेश केला. त्यात ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा अंतर्भाव होता. यालाच मत्स्य पुराण म्हणतात. यानंतर प्रलयकाल संपल्यावर जेव्हा ब्रह्मदेव उठले तेव्हा भगवंतांनी
हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद व श्रुती मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. नंतर भगवंतांच्या कृपेने ज्ञान व विज्ञानाने संपन्न झालेला सत्यव्रत श्राद्धदेव परीक्षिताच्या काळात वैवस्वत मनू झाला. हरिओम. इथे आपण पहिला खंड समाप्त करीत आहोत.